राष्ट्रवादी माजी आमदार अमोल मिटकरी यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर जाहीर नाराजी व्यक्त केलेली आहे। शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी पक्षातील कार्यकर्त्यांना भरणेनं वारंवार संपर्क साधला, मात्र कृषी मंत्र्यांनी फोन उचलला नाही असा आरोप मिटकरींनी केलेला आहे। तसंच रवी राणांचा फोन त्यांनी एका मिनिटामध्ये उचलला असून आमच्याशी दुजाभाव केला जात असल्याचं मिटकरींनी म्हटलंय। पक्षाचा कार्यकर्ता आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढणाऱ्या लोकप्रतिनिधींचे फोन दुर्लक्षित होणं योग्य नसल्याचं मिटकरींनी म्हटलेलं आहे। दरम्यान मिटकरींचा गैरसमज झाला असून मुख्यमंत्र्यांनंतर मी दुसरा मंत्री आहे ज्याला सर्वाधिक फोन येतात असं भरणे म्हणाले। पक्षाच्याच एका कार्यकर्त्यांनी 5दा फोन केल्यावर उचलत नाहीत, मात्र आमदार रवी राणाचा फोन एका मिनिटात उचलून त्यांच्यासोबत संवाद साधतात। याला म्हणतात घर की मुलगी दाल बराबर। त्याच्यामुळं दत्ता मामांच्या अशा वागण्याचा आमच्यासारख्याला त्रास होतोय, आमच्यासारख्याला म्हणजे पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांना, की एकदा फोन उचलून विचारा तर की काय करायचं आहे, ते कंपनीवर FIR करायची आहे की ते अधिकारी मुजोर आहेत, एवढं तर विचारा, बाकी काही आम्ही तुम्हाला मागत नाही। त्यामुळे आमच्याशी केलेला दुजाभाव हा वेदनादायी होता आणि म्हणून ती नाराजी मी लोकशाहीच्या पद्धतीने मांडली। आता ते हे ऐकल्यानंतर परत मला मदत करतील की नाही आमच्या अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, याबद्दल मला शंका आहे। पण त्यांचं हे वागणं, मामा हे वागणं बरं नव्हतं। अमोल मिटकरी साहेब खूप मोठे नेते आहेत। अधिवेशन होतं, अधिवेशनाच्या काळामध्ये बिल असताना मी बोलत असताना त्यांचा कदाचित फोन आला असावा आणि फोन आल्यानंतर माझ्याकडून फोन उचलला गेला नाही। असे फोन आता तुम्हाला मी सांगतो, तुम्ही माझा फोन चेक करा। मला माहीत, मी पाठीमागं सांगतो, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनंतर कदाचित जास्त फोन या राज्याच्या कृषी मंत्र्याला येत असेल। माझा 1 मिनिट पण फोन म्हणून नसतो, 2 मिनिटाला फोन असतात। त्यामुळे अमोल मिटकरी साहेब, मी आज सभागृहात असल्यामुळे अमोल मिटकरी साहेबांचा गैरसमज झाला असावा।